तो बात है इस समय की जब मैं व्लॉग हिंदी में बनाता था। कई सारे रिसर्चों के बाद एंड कई सारे कोशिशों के बाद फिर मैंने सोचा कि मराठी में व्लॉगिंग चालू करते हैं। फिर मैंने मराठी में व्लॉगिंग चालू कर दी। फिर मैं कॉलेज आया तो दोस्तों से मिला और दोस्तों ने नाम रख दिया काय लॉंग लॉग काय टाकत आले काय नुसतं न टाकत. अरे भाई काय सांगू वेळच भेटत नाही कॉलेजच्या. काढायला का मग कॉलेज करूया की चला नक्की काय आज कोण नाही बोलत चला करूया. चला ओके डन. फिर मुझे लगा कि अपन जिस कॉलेज में है उस कॉलेज का व्लॉग नहीं किया तो लोग क्या सोचेंगे। फिर मैं आया आपके लिए व्लॉगिंग करने। तो चलिए शुरू करते हैं. Come inside. सो व्हाट्सअप गाइस, वेलकम बॅक टू आवर न्यू व्लॉग. आणि आजचा व्लॉग खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. तुम्हाला स्टोरीला सांगितलेल्यासारखंच आज आपण बनवत आहे कॉलेज व्लॉग. आज काही लेक्चर नाही आहेत, बघू आपण कसं कसं होतं आहे. कारण की आज सगळी सुट्टीला गेल्यात मुलं, तर कोण ह्याच्यावरती आहे का बघूया, लेक्चरला कोण बसले का बघूया. नंतर तुम्हाला सगळा कॉलेज टूर करू. खरं सांगतो तर तुमच्यासाठी खास व्लॉग करतो आहे. मला खूप जणं बोलली की भाई तू कोणत्या कॉलेजला आहेस, कॉलेजचं नाव सांग, कॉलेजचं नाव सांग. मी ठरवलं भाई आपण कॉलेजवरती व्लॉगच बनवू. ते पण असा तसा नाही, मिनी व्लॉग नाही बनवायचा होता, तर मला लाँग व्हिडिओ टाकायचा होता. कारण की माझे यूट्यूब पण वन साईड चालू आहे, त्याच्यामुळं मला टाकावं लागतं. ठीक आहे त्याचं. तर पुढून एंट्री केल्यानंतर आपल्याला इथं आपलं कॉलेजसाठी बसायची जागा आहे. तिथं आम्ही फर्स्ट इयरला बसवत होतो इथं. ठीक, तर आम्ही बसायचो. ठीक आहे. आता कोण नाही आहे कारण की आमचं सगळं लेक्चर खाली होतात जी बिल्डिंगमध्ये. तिथं आपण बघू. ठीक आहे, ती तर तुम्हाला दाखवतोच, पण हळूहळू आपण कवर करू. आणि ही ए बिल्डिंग आहे बघा, तुम्हाला दाखवतो. ही एक ए बिल्डिंग आहे. हा कॉलेजच्या पूर्ण कॅम्पस आहे. ओके, ही इथं ए बिल्डिंग आहे आणि इथं ए बिल्डिंग आहे. तर भावानो, हे आपलं कॉलेजचं नेम आहे शासकीय तंत्रनिकेतन कोल्हापूर. ओके, इथं ही आपली जी बिल्डिंग आहे काय, आमची काहीच बिल्डिंग बंद आहे. आणि इकडं KMT येऊन बसलेली आहे. KMT म्हणजे एस टी सारखा प्रकार आहे. आणि मुलं पण जास्त आलेली नाही. ही बघा इथं सगळ्या गाड्या असतात. आणि आमची जी बिल्डिंग चालू आहे. सोहम काहीतरी बोल ब्लॉगमध्ये. मला ही आमची विशाल बिल्डिंग, जी बिल्डिंग. जाऊया की गाईज. हा आहे आमचा कॅम्पस, जी बिल्डिंगचा कॅम्पस. हे आमचं सरांचं ऑफिस आहे. अँड थर्मल लॅब इंजिनिअरिंग. तुम्हाला आमची क्लासरूम दाखवतो, ते राहू दे. आत्ता कॅम्पस काय तुम्हाला दाखवीनच, पण तिकडं बघा सगळी साफसफाई चालल्या. मी तुम्हाला म्हटलो तसंच की कोण नसणार आहे. मी तर फक्त व्लॉगिंगसाठी आलो आज. तो पण इकडं इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट आहे, इकडं मेकॅनिकल डिपार्टमेंट आहे. आईला काहीच वर्ग चालू आहे. मला वाटतं पचका होतं का काय आता. मैं कमिंग सर. देखो गाइस, यहाँ कोई भी नहीं है. मला माहित होतं की कोण नसणार आहे. आपलाच वर्ग आहे ना. इकडे बेंच वाढली गाइस. क्या ये क्या बक रहे हो मात. सर सॉरी सर तुम्हाला एक्सपोज करू काय. सर एक्सपोज करू. हा आमचा मेकॅनिकलचा C डिव्हिजनचा हे आहे काय क्लासरूम आहे. तर जे पण माझ्या वर्गातील पोरं बघतात का नाही त्यात एवढं सांगतो, पुढच्या पार्टीत याचं आत्ता तरी कोण नाही बघा, अख्ख्या रूममध्ये कोण नाही. आणि कशाला आलोय तुम्हाला रिव्ह्यू करायला. गाईज राष्ट्रगीत चालू होत आहे. राष्ट्रगीत
गाईज तुम्ही बघू शकताय आत्ता बंद आहे खरं बंद आहे ना गोलू भाई ना कम्प्युटर लॅबला कायमचंच असते नवीन कुछ तो बोलो हा आणि इकडे हायड्रोलिसिस आणि आहे लॅब आहे इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट दाखवतो माहीत पाहिजे होता माझ्याकडे आत्ता बोलायला म्हणजे जरा चांगलं हाय ना तुझ्याकडं घरात आहे खरं तर आज कॉलेज मोकळा कसलं रे दिसतंय कॅमेरामॅन अरे एवढा बी नको मी बाकी सगळीकडेच प्रॉब्लेम आहे तुला चल इथं मार खाशील इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट आहे आणि तुम्हाला आय टीचं डिपार्टमेंट आहे ए तुला काय आय टी म्हणजे तू TV. सगळ्यात टॉपला इलेक्ट्रिकल इधर इधर हा आलो तर गाईज आम्हाला तिथून जाताना हक्कल आहे कारण की तिथला फक्त जागा होती जिन्याचा वापर करावा कुणी फक्त स्टाफ तर ह्यू मुलांचा स्टाफ आपलं जिना आहे तर आपण इकडून जाऊन तुम्हाला वर करू आणि इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटला तुम्हाला सांगतो कोणती टी व्ही मोठी टीव्ही आहे मोठी टीव्ही आहे त्यामुळे आम्हाला इसवी सन पुरातले ब्लॅकबोर्ड हिताने काय लिहिलंय का बघूया हे नाही. परत इन्स्ट्रक्शन म्हणलो खाली आहे आणि नंतर बोलवल खाली तर इथं आपल्या आय टी डिपार्टमेंटची आय टी डिपार्टमेंटवर आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ओके आणि इकडं साफसफाई चालली आहे आपल्या कॉलेजची कॉमेंट करा जर तुम्हाला रिव्ह्यू माझ्याकडनं चांगला वाटत असेल कॉलेजचा ठीक आहे गाईज आता आपण आय टीच्या डिपार्टमेंटमध्ये ठीक आहे माझ्याकडे एवढा कॉन्फिडन्स हाय कॉन्फिडन्स आहे सध्याला पोरी बघायला तरी मर्द लाजना आला मी येताना केवढा लाजत होतो पण एकदा ब्लॉगिंग स्टार्ट केलं की आपण अरे 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 धोटे सर ते आमच्या एचओडी सर होते तिकडे तुम्ही कॅमेरामॅन प्लीज माहीत डिपार्टमेंटल ओके आणि आपल्याला इकडे दाखवण्यासारखं आता काय नाही ड्रॉइंगसाठी ओके म्हणजे इंजिनिअरिंग ड्रॉइंग वगैरे सगळं आम्हाला आत्ता असं आम्ही कसं मेकॅनिकलमध्ये आहे ना त्याच्यामुळे ड्रॉइंग आमची इम्पॉर्टंट गोष्ट आहे तर इथं एंड होतो आपल्या जी बिल्डिंगचा मेकॅनिकल डिपार्टमेंट हां मेकॅनिकल डिपार्टमेंटचा मेकॅनिकल इलेक्ट्रिकल अँड आय टी एका बिल्डिंगमध्ये सिव्हिल अँड ENTC एका डिपार्टमेंट ठीक आहे मिनी ब्लॉग्स एवढं खुलं काम आहे का नाही की सगळ्या कॉलेजमध्ये आता क्रिएटर बनलं त्यामुळं आपण नवीन कॉन्सेप्ट घेऊन आलो व्लॉगिंग का कारण की 2021पासून मी व्लॉगिंग करतोय पण कन्सिस्टंट नव्हतो त्यामुळं काय आपल्याला सक्सेस भेटलं त्यामुळं आपण तिथं ट्राय करू ओके लाता मारले डेक ओपन आहे काय चल बघ का जाऊ शकत नाही कोण सांगितलं असं आहे का मग तुम्हाला ह्या जी बिल्डिंगचं टेरेस आहे तिथनं जो व्ह्यू येतो ना कारण की 3 बिल्डिंग सोडून वरती आपल्याला नसणार आपल्याला कोणी कॉट केलं तर तिथून आम्ही काय वर जाऊ शकत नाही कारण की भीतीचं वातावरण पसरलेलं आहे तिथं जर शिक्षक वगैरे असले तर वळीनं लागू शकतात अरे जाऊन तर की पोरं जातात रे माउंटेन डर के आगे जीत है डर की आगे जीत आहे गाईज इथं सिव्हिलवाले जरा कमी काम गेलेलं त्यामुळे वीट सिमेंट कमी पडले ये क्या है तर आत्ता व्ह्यू कसा आहे इकडे तर सनलाईटमध्ये आहे सनलाईटमध्ये तर भावांनो आत्ता तुम्ही व्ह्यू बघा इकडून आमचं सगळं कॉलेजचा कॅम्पस म्हणजे जरा कॅम्पस दिसतोय आपल्याला पार्किंग हे आपलं गेट आहे गेट दाखव गेट आहे ही पार्किंग आहे इकडून यायला एंट्री आहे या हा ब्लॉग सरांनी बघितला तर आम्हाला शिवाय पडतील पण ठीक आहे सरांना पण सांगू इच्छितो सर आपण कॉलेज ब्लॉग करत आहे त्यामुळे कॉलेजला दाखवायचं आमचं काम आहे आणि हे काही आपलं ही बिल्डिंग जी दिसतं तुम्हाला ही F बिल्डिंग आहे इथून आपण खालून एंट्री मारली ओके आणि इकडं आपलं ग्राउंड आहे ग्राउंड दाखवूया चला
ग्राउंड तुम्हाला दाखवतो. ग्राउंड एक आमच्या कॉलेजला चांगला आहे की कॅम्पस आणि कॉलेजचं वगैरे जे सगळं बांधकाम वगैरे आहे ते प्रॉपर एकदम आहे, मस्त वाटते. आणि आय लाईक द मोस्ट ऑफ द टाईम टेरेस. टेरेस ही खूप आवडते आपल्याला माणसात, त्यामुळं घरात आपण टेरेस बनवले. आणि पुढून बघा काय ग्राउंड दाखवा. आपण आलो आहे इथनं जी बिल्डिंगच्या टेरेसवरून खाली. आता आपण जी बिल्डिंगमधनं खाली जाऊयात आणि जी बिल्डिंगमधनं आपण दाखवूया तुम्हाला काय दाखवूया पहिलं. आता ग्राउंड बघितलं आहे, हे जाऊया एफ बिल्डिंगमध्ये जाऊया. एफ बिल्डिंग तुम्हाला एफ बिल्डिंग दाखवतो, पण बोलता काय मला येणार नाही कारण की डिपार्टमेंटच्या दुसऱ्या ह्याच्यात गेल्यानंतर मी व्हिडिओ करतो म्हटल्यावर मला कोणीतरी काहीतरी बोलू शकतं. त्यामुळे तुम्हाला फक्त ओव्हरव्ह्यू दाखवतो बाहेरचा, ठीक आहे, बाकी काय नाही. हे आमचं गार्डन आहे, इथं कॉलेज टॉप कॉलेज आहे आमचं, त्यात काय विषयच नाही कॉलेजचा. बिल्डिंगमध्ये आता रिस्क घेऊन व्हिडिओ बनवणार आहे कारण की शिक्षक वगैरे स्टाफ वगैरे स्ट्रिक्ट आहेत आणि गाव ठीक आहे तुमच्यासाठी काय. हा बेसमेंट एरिया आहे आणि इथं ट्युटोरियल रूम आहे. काय आहे भाई, आम्ही जे व्हिडिओ करतोय ते मला काय माहीत नाही, लावलं तर सांगता येतील की ब्लॉगिंग करतो वगैरे. माझं यूट्यूब चॅनल आहे, त्यासाठी मी आमचं कॉलेज दाखवतोय, तर एवढं काही प्रॉब्लेम येणार नाही मला. गाईज हे डिपार्टमेंट ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग, सिव्हिलचं हे डिपार्टमेंट आहे, ठीक आहे. आणि हेड ऑफ डिपार्टमेंट तिकडं आहे. हेडच्या नादाला काही लागायचं नाही आम्हाला कारण की एक नंबर कॉलेज आहे, एक नंबर. सगळं फॅकल्टी रूम वगैरे इथं आहेत. हे सगळं ग्राउंड आहे आमच्या इथं, टेनिस वगैरे खेळू शकतो आपण. ही एवढी मोठी बिल्डिंग आहे मस्तपैकी. अँड आपण बघूयाच. चल या बिल्डिंगचं नाव एफ बिल्डिंग आहे, ठीक आहे, एफ बिल्डिंग. कॉन्सेप्ट बघा गाईज, आपण आता ग्राउंड फ्लोअरला आहे, आपण बेसमेंटमधनं वरती आलो आहे ग्राउंड फ्लोअरला. ही एफ बिल्डिंग होती, बिल्डिंग एफ, ओके. मला आता सरांकडे जायचं आहे खास सुट्टी काढायला, तर बघूया जरा कारण की आपल्याला घरी जायचं आहे. वास्तूक व्लॉग पण येणार आहे वास्तुशांतीचा आमच्या नवीन घराच्या, सो त्याच्यासाठी स्टेट येऊन, कारण आता त्यासाठी सुट्टी काढायची, आता मिळते का नाही माहीत नाही, ओके. 1 hour later. बड़ी मेहनत के बाद सुट्टी मिळालेली आहे गाईज, ओके. 2 शिक्षकांची तरी मिळाल्या, बाकीच्यांचं बघू आता कसं कसं होतं. आमचा वाघ बसला आहे बघा गाईज, सॉरी, हां इथं बसला. मिळाली सुट्टी. तर गाईज आपल्याला आता तुम्हाला दाखवतो आमच्या मशीन्स वगैरे. आधी आम्हाला हे घेतलं पाहिजे, कन्सल्ट घेतली पाहिजे सरांची. मी खाली बघून काय करतो कारण की सगळी पोरं आहेत इकडे तिकडे. तुम्हाला रीलवर तुम्ही बघितलंच असेल की वर्कशॉप, तर हेच ते वर्कशॉप डिपार्टमेंट. तिथं मशीन्स वगैरे यूज करायला गावतात आहे. बघा सरांची कन्सल्ट घेऊ, आपल्याला मिळते का नाही बघूया आधी. आमची फाटल्या गाईज इथं आज जाताना भीती वाटायला लागली, कुणाला विचारू कुणाला नको. मीटिंग चालू आहे आणि मीटिंग पण चालू आहे, त्यामुळं व्हिडिओ करायला गेलो तर अवघड होणार सगळं काम. असं आम्ही पण फर्स्ट इयरला बसत होतो गाईज. सेकंड सेमिस्टरला समजलं आहे कुठं बसायचं ते. मला घास बसायचं काय वाटायचं झाला काय. मग काय हा गाईज आमचा शॉर्टकट आहे. आत्ता का नाही आमच्या कॉलेजमध्ये आहेत मॅचेस चालू. आपली एक इथं सिक्रेट जागा आहे, तर तिथं जाऊया आपण. तर भावांनो, ही आपली कॉलेजची डार्क साईड आहे, भूतिया साईड. तसं काय नाही गाईस, हे कॉलेजचं बॅकयार्ड आहे, ओके. कुठल्या तरी आय थिंक व्हिडिओत मी दाखवलं असेल, पण अजून नाही दाखवायला. आणि गाईज हे बघा, ही गाडी टार्झन आहे, रात्रीची रिपेअर होते आपोआप आणि आपोआप जोडत्यात. एक राऊंड मारत्या आणि येऊन बसत्यात. स्टेअरिंग कुठे माहित नाही, पण आपोआप लागते स्टेअरिंग उडून येऊन आपोआप. हे पंख त्याला जेट स्प्रे म्हणून लागतात. अय सोमा, पंख वगैरे जेट स्प्रे सारखं लागतात मागं, बूस्ट सारखं. हे पंख असतात ते बूस्ट सारखं लागतात त्या गाडीला. आणि ही गाडी गाईज टार्झन आहे बरं का, टार्झन दी वंडर कार इंडिगो, ओके. ही सगळ्यात जुनी गाडी आहे. ह्याच्यातलं पार्ट
पार्ट चोरी कर घ्या. नाही गाईज, हे आपण हँडब्रेक घ्यायचा आहे आपल्याला. हँडब्रेक घेऊ. घाण खरी जास्त आहे कारण की इकडं कोणच येत नाही पोरांशिवाय. पोरं काय आम्ही इथंच पडी असतात लेक्चर दिवशी बंक करून. मी नसतोय त्याच्यात बरं का. तुम्ही मला कसं समजू नका. लेक्चर फुल अटेंड करतो. लेक्चर मी फुल अटेंड करतो बरं का. रिएक्शन बघा. फुल अटेंड करतो म्हटल्यावर रिएक्शन. गाईज खरंच बॅकयार्डचा एरिया होता, तुम्हाला दाखवलं नाही गाईज. तर इथं सगळ्या गाड्या वगैरे पार्क होतात सरांच्या स्टुडंट पण गाड्या घेऊन येतात. चालतंय इकडं एवढं काय नाही. सरांच्या स्टुडंटच्या त्या सरांच्या गाड्या काही स्टुडंटच्या पण आहेत. इथं सरांच्या गाड्या काही स्टुडंटच्या पण आहेत. असं हा पूर्ण एरिया पार्किंगसाठी आहे आणि बॅकयार्ड आहे. ओके, ते आमचं मेन गेट तुम्हाला नंतरच्या ब्लॉगमध्ये दाखवले. गाईज आम्ही कॉलेजमधनं निघालेलो आहे रूमवर. तर वाजवतो, बघूया आज वाजतंय काय. ब्लॉगच्या नावाखाली वाजतंय का बघूया. नाही हाकते जमलं बघ, असं झालं जमलं. एक लास्ट भावा, दोस्ती की शपथ आहे तुझी. आता नाही झालं तर भाईचारा ऑन टॉप गाईज. चला असेल मला वाटते, पण एक नंबर शिक्षक आहेत. कॉलेज पण एक नंबर आहे. कारण की ते गाणं नाही का, जब प्यार हुआ इस पिंजरे से. आणि वास्तव व्लॉगसाठी स्टेट येऊन. आणि जर हा व्लॉग 100% तुम्हाला आवडला असेल तर कॉमेंट करा पार्ट 2 पाहिजे असेल तर. आत्ता हे फक्त तुम्हाला कॉलेज टूर केला मी. पुढच्या वेळेला कॉलेज लाईफ विथ फ्रेंड्स, जेव्हा मुलांना वगैरे घेईल ना तेव्हा जोक्स वगैरे तुम्हाला मारायला मजा येईल आणि एन्जॉय वगैरे बघता येईल आमचा. आम्ही लेक्चर कोणते करतोय, बसतोय कुठं. अजून मी तुम्हाला काही गोष्टी राहिल्यात दाखवायच्या, त्या मी तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये दाखवेल. ह्या वेळेला मी वर्कशॉप तुम्हाला दाखवणार होतो ह्या व्हिडिओमध्ये, पण काय प्रॉब्लेम झाला की वर्कशॉपची सरांची आत मीटिंग चालू होती. सो मी आत काही डिस्टर्ब केलं नाही. पण रील्समध्ये ज्यांनी बघितले तशाच मशीन आहेत, बाकी काही फरक नाही आहे. पण व्लॉगमध्ये तुम्हाला मी कन्सल्ट घेऊनच दाखवणार 100%, नो डाऊट त्या बाबतीत. ठीक आहे. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.